हे बुडी बुडी वावरात जाते का ना बहीण मामी गाठोडे पचत देते का लोकांना बहीण मामाचं. हे रुक्मिणी झाड का नाही चहा आणते का आज? हो आणतो ना, थोडंसं धीर तर धरा. काय म्हणा बाप्पा हा बुडा साखर पीर घडू देत नाही. हे धरा घ्या आणि जा लवकर, ते गाठोड्याचा लावा बंद बस लवकर घरी आणून टाका. आता त्याच्यासाठीच तर जाता सुखाना चहा तर पिऊ दे. त्या खाल्याच्या घरी जा लागते, ते कुठं झोपून बिपून आहे का काका ते पोट्ट. हा जा जा जा, झोपून असाल तर उठवून या तेले. सुखाना बसून प्या ना, खुर्ची एवढं खुर्ची टाकून ठेवली, उभ्यानच पिऊन राहिला. टाइम कोणाजवळ आहे, बसून प्याले. चाललो मी आता. हे धर गप, द्या इकडे जाऊ दे. आता काय म्हणत होतो, पूर्ण दवाना पूर्ण वल्ले वल्ले झाले असेल गाठोडे. थोडा वेळ का नाही उन्हातच वारून द्याजो. एकावर एक असेल तर झाकून बिकून ठेवले असेल तर आता आणूच नाही का, वल्ले असेल तर आणत लागतेस ना. आता कसं राहू, आणतो मी. जा ठीक आहे, जा मग मी सगळं विपाक करून ठेवतो. जा मग तिकडे तिकडे खाली घेऊन जातो, त्या सध्याची बैलबंडी मागतो, त्याच्या बैलबंडीवर जातो, गाठोडे टाकून आणतो. हो ठीक आहे, जा. खाल्याला किती पैसे सांगे वाटते ते बरोबर त्याचे पैसे देऊन टाका. जो जेवढं म्हणलं तेवढेच, दुसरी वेळ काम पडलं पाहिजे ते पट्ट. हो देतो देतो. पैशाचं नाव घेतल्या बरोबर या बुड्या टाळून नाही पडते. बहीण मामी कुठं 50 रुपये देऊन नाळ होते का काका? बहीण मामी ते पोट्ट कामी पडलं पाहिजे. त्या बुड्याला तर बुड्या बहीण डोक्यानं काम करतच नाही. असं केलं तर बहीण मामी कोणीच कामी पडायचे ना. म्हणजे बाप्पा आता काही करो, बुड्याच्या हाती व्यवहार म्हणजे बुडाच करत बसत त्याच्या मनाला. जाऊ दे मातीत. बाप्पा स्वयंपाक करा, बहीण आलं तर पुन्हा बहीण मामी जेवण करायसाठी व्यास व्यास व्यासच करत बुडत बहीण मायचं तर. चला जाऊ दे. 100 वर्ष आयुष्य आहे पुट्टेले. बे खाल्या 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 या लवकर या. बहीण मायचं तर पुढे इथंच भेटलं वाटतं, घरी जायचं कामच नाही झालं. जाऊ दे, पुढे कसं आजचं कसं चहा बिया पिईन म्हणलं तर मी तर रस्त्यातच भेटलो. मग आगोर उठला वाटते बुडा. इथेच जास्त कापसाची गाठोड्याची घाई आहे. हा चहा बिया पेला का नाही? काय उठला उठून आला बुड्याचे गाठोडे आणायचं आहे म्हणून? अगा बुड्या बघम काळजी लागली होती, चहा बिया नाही पेलो. आता बुडीच्या हातचं प्याव म्हणलं तर तूच रस्त्यात भेटला. पेटे का चालते का घरी? नको नको राहू दे. आता जातो सदाकडे बैलबंडी घेऊन येतो. तू नाही आता पैदल रस्त्या नका नका ना का येते बैलबंडीवर. तुम्ही पैदल रस्त्याने येतो, तू ये बैलबंडी घेऊन. बहीण मामी नसला कंबर बिंबर लचकून गेलं, फोन करे खटकटे, ते पाण्याचा रस्ता खराब आहे आपला. तेच म्हणलं मी. जा मग तू गाठोडे बिटोडे एका जागी करून ठेव, मी येतो मग. ठीक आहे, ये मग तू निघतो पैदल रस्त्यानं नका नका. ठीक आहे जा, मी जातो बैलबंडी घेऊन येतो मग. ये मग लवकर. जाऊ दे, बैलबंडी धुता ना निघून जाऊ दे. चहा मग तिकडून आल्यावर पिऊन घ्या. मी वर विसरलो वाटते, कोणत्या वरीत गाठोडे ठेवले का? तर हेवाली वरतं ना हो. चला समोर जाऊन पाहा लागेल. बहीण मामी भुललो का? काय रे बहीण मामी कोणत्या वरीत ठेवले तेच नाही माहीत. बहीण मामी का वल्ली गज पराठी आहे रे बाप्पा सकाळी सकाळी. तुकाराम आबाजी कुठं लावू म्हणलं बैलबंडी? बहिणी खल्या याला वाटते मामा. इथं बहीण मामी गाठोडे कोणत्या वरीत ठेवलं तेच नाही माहीत. आता याला का माहीत नाही का? त्या काल आलताच नाही का जसं गाठोडे नाही आले. बहीण मामी ते सांगायला लागते. बहीणचं बैल बुद्धीसाहेब वाटते बघ. कमी अंगानच वाढला, दिमागानं काही वाढलाच नाही वाटते पोट्ट. तुकाराम आबाजी हो आले का? अबे कायले गाडा फाडून राहिला, लाव नाही इकडे रोडच्या काटाना. बहीण मायाचा तुला काय आलता नाही का खाली? तू बी असं गोष्ट करून राहिला का? बहीण मामी लावितच माहित आहे आबाजी, पण ते कसं आहे माहिती आहे का? आता तू आता छाडून घेत असेल तर बैलबंडी तिकडे टाकलो असतो. आता इथंच आहे तर मग इथंच लावतो. मग इकडच्याच डुंग्यात आहे गाठोडे, जवळच्या जवळ पडते म्हणून आणून ठेवलं इकडेच ना. मग मला थोडी माहिती आहे. तर ते गाठोडे कुठं आहे तर मी आता तिकडून घेतो तो धुऱ्यानं. जाऊ दे, बैलबंडी घे साईडले, बैल सोड ना दे इथं बांधून झाडाले. हा आणि चल माझ्या संग गाठोडे दांद राहिले. बहीण मायाचं आलं त्यापासून गाठोडे दांदून राहिलो. कोणत्या भागामध्ये गाठोडे लपून ठेवलं काही पताच नाही बहीण मायाचं. चल लवकर चल, मला पाहू लाग गाठोडे आणून टाक. आबाजी तुम्ही गाठोडे कुठे ठेवले तुम्हालाच नाही माहित का? का म्हणावं बाप्पा, आता गाठोडे पाहू लागू का तुम्हाला? पाहू लागे म्हणजे आम्ही पैसे घेताय ना. तू आता बुडा माणूस, विसर घोडा झालो मी थोडंसं, लक्षात ना कोणत्या भागामध्ये ठेवलं तर. चल लवकर चल, पाहू लाग. बहीण मायाचं तर बुडा बहीण माया कापसाची गाठोडे भुलून गेला कुठे ठेवलं. बहिणाच्या तर कोणा दिवशी बहीण मला बुडीच नाही म्हणून बुडीलाच विसरून जायचं. दादा बुड्या तरी बहीण माया गाठोडे लक्षात नाही राहत का? लवकर जाऊ म्हणलं बहीण माया गाठोडे बसून तर बहीण माया तू गाठोडे भुलला म्हणते. कमाला आहे, तू कुठे ठेवलं तुलाच नाही माहित का? माहित आहे, पण कसं ते कोणत्या भागात ठेवलं ते नाही माहित ना. चाल लवकर, अशा ना तू एका दिवशी बुडीला भुलून जायचं. बुडीला भुललं तर बरंच होते, पण बुडी भुलू देईन तवाच ना. चल जाऊ दे, चल जास्त नको बोलू आता. जा मग खायला जा तू इकून आणि मी तिकून राहतो. आणि असं जेवढे भाग आहे ना 4-5 भाग, ते पूर्ण भागामध्ये पाय कापसाचे गाठोडे. का बुड्या 4 एकर बाबर तुझ्या आणि तू कुठे ठेवलं तुलाच नाही माहित गाठोडे. कमाल आहे बाबा, असं डोळ्याने दिसलं पाहिजे. अबे चोरून नाही आले का डोळ्यानं दिसाले बयाणा? आम्ही मी पराठी झाकून ठेवलं होतं. आता हेच 2-3 भागामध्येच ठेवलं. आता काल बायांले असं घाईघाईमध्ये घरी पाठवण्याच्या याच्यामध्ये थोडंसं अंधार झाकट पडली होती. आता बाया धुवून घरी जायला घाई करे, त्या याच्यामध्ये मी गप्पा ठेवलं आणि पराठी असं झाकून ठेवून गेलो. आता माहित ना कोणत्या भागात ठेवलं तर भुलून गेल्यासारखं वाटत आहे आता. जाऊ दे तू तिकडून मी इकडून होतो. ये भागाभागानं फिरत आता तेवढे दुर्काल गेले रे हे पोट्ट मराले. बे खाल्या तिकडे ना इकडे बुडा तर बुडा बयाळाचा बहीण मामी अर्धा तास इथे गाठोडेच पाहायला लावते काका. आता एवढा असं कसं का बुडा बहीण मामी गाठोडे ठेवले लक्षात नाही. बरं आलो. हा घुस त्यावरीत घुस ह्यावरीत का? हो त्याच वरीत ये सरळ. तुकाराम आबाजी सापडलं एक गाठोडं. अबे बयाडा, एक गाठोडा 4 गाठोडे असा. अगं इथे एकच गाठोडे आहे, तू येऊन पाय. हो बहीण मामी, मी 4 गाठोडे एकाच जागी ठेवलं होतं बे खाल्या. इथे एकच गाठोडे कसं करायला मग? अगं तू लक्षात कर, एक ठेवलं असेल बाकीचे तिकडे ठेवलं असेल. बियाड आहे का? सगळे गाठोडे मी एकाच जागी ठेवलं होतं. अबे भुलते म्हणून काय असंही भुलन का बे? एक गाठोडे इकडे एक गाठोडे तिकडे, का फेकपाक करणार आहो का मी? मला काय माहित, काल का मी आलो होतो. अबे मी सगळे गाठोडे एकाच जागी ठेवलं होतं. मग कापसाची गाठोडे गेली कुठं? कोणी नेले का उचलून?
आता काय माहित बहीण मायाचं मला काही समजतच नाही. माझं डोकंच काम नाही करत आहे. एकच गाठोडे ठेवले, बाकीचे 3 गाठोडे कोणाचे नेले रे बाप्पा. अगं तू करा बुड्या जास्त टेन्शन नको घेऊ. पाय तिकडे थाबोजीमध्ये असं अबे वरीत बिरीत ना अबे बयाळा, मी 4 गाठोडे असं इथंच ठेवलं होतं आणि हे गाठोडे थोडंसं तिथून सरकून ना इकडे आलं. म्हणजे तू गाठोडे ठेवला होता कुठं नेमकं? तेव्हा इथं ठेवलं होतं मी 4 गाठोडे. हे पराठी आहे ना, वाकून दिलं होतं गाठोड्यावर, दिसाव नाही म्हणून. बहीण मायाचं ते गाठोडे थोडं नेलं का काय मागायचं कोणी. माझ्या खरोखर खल्या कोणतरी नेलेले का गाठोडे चोरून, खरोखर सांगतो मी. एवढ्या थंडीत कोण येणार आहे का मरायला गाठोडे चोराले? ते चोरांडे त्यांना काय थंडी लागते बे. माझ्या नेलं तर नेलं, गरीबाचंच न्यायचं होतं का रे पप्पा. एवढं मागा मोऱ्याच्या बाया येत नव्हत्या कापूसाचा ले लावलो. बहीण मामी कापसाचे गाठोडे नेले का रे चोरून तेव्हा. तू करा बुड्या, मी काय म्हणतो पहिलं वावर फिरून घे मग पाहू लागल. खाल्या मला माहिती आहे मी इथंच ठेवलं होतं, तरी तू म्हणताय त्याचा आता फिरून घे तू वावर पूर्ण. तू थांबितस जास्त टेन्शन नको, लोड नको घेऊ, डोक्यावर हात नको ठेवू. मी फिरतो लागेल पूर्ण वावर तुझं. बहीण मामी मला माहिती आहे ना, मी गाठोडे सगळे गाठोडे 4 गाठोडे इथंच ठेवलं होतं. हे कोणतरी गाठोडं थोडं नेलं. एक तर त्या चोराले का नाही कसं डोक्यावर नेणं नाही झालं, थोडं तिथपर्यंत आणलं असं, उचलणं नाही झालं. 3 गाठोडे नेलं एकानं उचलून. बहीण मायाचं एक गाठोडं सोडून दिलं इथंच वाटते. आता का करा बाबा, कोण असं बहीण मामी एवढा नालायक माणूस. पण त्यांना पताच कोणाला लागलं, कसं लागलं म्हणजे हेच समजत नाही. एक तर माझी बुडी लीला, यमुनी आणि शांती, याच्या पलीकडे कोणालाच नाही माहित का माझ्या वावरामध्ये गाठोडे आहे ठेवून बघ म्हणून. आबाजी पूर्ण वावर फिरलो, गाठोडे नाही कुठंच. ते बी मलाच माहित आहे ना, गाठोडे मी इथंच ठेवलं होतं. तू काय वावर फिरायला गेला बयाडा, चोरीला गेले गाठोडे पूर्ण कापसाचे. बहीण आली आता बुड्याची. आपण बुडा आता तलमलते रे बाप्पा, काही खरं नाही. पण मला तर टेन्शनच आलं बे खाल्या. आता बुडी समोर मी एक गाठोडे घेऊन गेलं तर कसं व्हायचं होते माझ्यावर, किती बोंबलाची हो. कोणत्या तोंडाने सांगू बुडीले का आपल्या वावरातले गाठोडे चोरीला गेले म्हणून. कोण हो रे एवढं चोरांडे आपल्या गावामध्ये, कोण असं. पण बुड्या तू कोणाला सांगला होता का वावरामध्ये गाठोडे ठेवले बा म्हणून? कोणाला सांगणार आहो, ते कापूस असणाऱ्या बाया लीला, यमुनी, शांती आणि माई बुडी, याच्या पलीकडे कोणालाच नाही माहित होतं. माहित होतं एक मला. बहुतेक मग शांती, लीला नाही तर यमुनी हेच काहीतरी लीक केले, बुड्याच्या वावरात ठेवले ना. त्या चोर ऐकला असं आणि गाठोडे उचलून नेला. मला बिन तसंच वाटतंय का. आता कसं करावं आता. उचल बाबू ते एक गाठोडे, चल बैलबंडीत टाक. मला तर टेन्शन आलं. तू निघ बाबू पैदल, मी येतो पाहून. आणखी डबल एक फेरा मारतो वावरामध्ये आणि येतो. जा मग तिथं बुडा तर पैसे द्यायचं ना. आता एक गाठोडे घेऊन जा लागेल. बहीण मायचं तर कोण नेलं असेल पण बुड्याचे गाठोडे. खल्या मला तर टेन्शन आलेले का. अबे बुडीचंच ठेवलं हलकंवालं आणि जडजडवालं आहे ना, लीला यमुनीचं आणि शांतीचं नेलेले का. फुलका असं म्हणून वाटलं असं जाऊ दे, काय 2-3 किलो कापूस असं बुडीचा म्हणून सोडून दिले असं आणि जळजळवाला नेला. रिपोर्ट द्यायला लागते बाबू, काय खरं नाही. सापडले तर बरं आहे वावरात, नाही तर रिपोर्ट द्यायला लागते पोलीस स्टेशनमध्ये आता. ठीक आहे मग रिपोर्ट देऊन टाक तू. मी जातो ते गाठोडे घेऊन एक. ठीक आहे जा तू. आणि बुडीला सांगू बिगू नको, मीच घरी आल्यावर सांगतो. बुडीला काय सांगायचं, एक गाठोडं पाहिल्यावरती म्हणते बाकीचे गाठोडे कुठे गेले म्हणून. मग ते सांगायच लागेल ना तिले. बहीण माझ्या तसं बी नाही वाटते. जाऊ दे सांग, जाऊ दे अंगणात नेऊन फेकून दे एक गाठोडं तिचंच वाला. बुडीला तर अटॅक कशी आता हो, काही खरं नाही आता. बे बुडीच्यानं होत नाही, काहीच नाही. बहीण मामी तरी एवढं लगे कापूस असले. बहीण मामी त्या कोणता चोर हो रे, गाठोडे चोरून नेला. अरे देवा काही खरं नाही. आता शांतीला यमुनीला विचारायला लागते का कोणी तुम्हाला सांगले का बाबा, कोणाला सांगले का माझ्या वावरात गाठोडे आहे म्हणून. जा तू वावरामध्ये फिरून घे पहिलं, मी गाठोडे उचलून घेऊन जातो. जा ठीक आहे झाले का. मग आता बहीण मामी डोकंच काम करून नाही राहिलं बे खाल्या. तू वावर फिरला ना पण पूर्ण पार्टीचे जेवढे हे आहे ना धुरे धारे सब फिरून टाकलो. एक वर नाही सोडलो, सगळ्या वरीनं फिरलो मी. आता भागानं हिंडलो पण गाठोडे कुठंच दिसले नाही. मला ह्या पोट्टा एवढा फिरला म्हणते दिसला नाही तर बहीण. एक तर 3 गाठोडे आहे मोठमोठाले. बहीण मामी तर दिसायलाच पाहिजे ना. साला चोर तर चोर असा आहे, बहीणचा दलिंदर. बहीण मायच्या तर बहीण त्याच्या वट्यात रोट्या. एकच गाठोडे ठेवलं हलका फुलकन, 3 मोठमोठाले गाठोडे घेऊन गेला का रे बाप्पा. चल खाल्या चल, मी बी येतो घरी लगा. मला तर काहीच खरं नाही आता. बहीण मामी ते दोघी तिघीले विचारा लागत, बहीण कोणाला सांगले का का म्हणून. तू बी घरी चाल, नाही तर कापूस शिकून टाका. बहीण कोणत्या भंगार बिंगर वालेले, कोणत्या दलाल आले, त्याच्या पहिले तर चोराला पकडा लागते. चल मग चल, तुम्ही चला, मी गाठोडे उचलून येतो. आणले का आण. मला तर चक्कर येत आहे बे आता. जा चक्कर येऊन पडू बिडू नका, बैलबंडी जवळ थांबा. मी थांबत नाही बैलबंडी जवळ. आता मी सरळ घरचा रस्ता पकडतो ते पैदल रस्त्यानं. बैलबंडीवर बसणं नाही होतले का माझ्यासारखा बुड्या माणसानं. खरं नाही बाप्पा. आता बुड्याचं बुडेले पार चक्कर येऊन पडते का काका बुडा घरी जात नाही तर. बहीण मायाचा तर कोणता चोर होता, बहीण माया मेन बुडीचाच कापूस नेला का रे चोरून. तर ते गाठोडे घ्यावून बहीण मग तमाशा पाहावा आता गावात जाऊन. आता बुम करा लागल. बुडे का करताय बुडे? लसूण शिलून राहिलो रे खाल्या. स्वयंपाक बनवतो म्हणलं होतं, एकच गाठोडा आणला. बैलबंडी कुठे सोडला. अहो बुडे बैलबंडी तिथंच सोडलं सध्याच्या घरी आणि मी आलो गाठोडे घेऊन इथं. का 3-3, 4-4 गाठोडे तू काय आता तिथून येणं जाणं करते. बैलबंडी इकडे आणायचं हो. बुडीला कसं सांगावं बहीण मा, मी तिचे गाठोडे चोरीला गेली, एकच गाठोडं वाचून आहे म्हणून. अहो बुडी एकच गाठोडं आहे आता. एकच गाठोडा आहे आता म्हणजे. बाकीचे का नाही बुडे गाठोडे सापडलेच नाही आम्हाला वावरामध्ये. वावरात नाही सापडले. बहीण भाई मोठा वावर आहे का, कुठे ठेवलं माहित नाही का. बुड्याले बुडा कुठं आहे. बुडा येते रस्त्यानं. हे गाठोडं कवरी डोक्यावर घेऊन राहते, खाली ठेवून दे ना. आता बुडीला अटक द्यायची पारी आहे. बहीण मामी खरं सांगलं तर बुडा नाही आला कुठं. बहीण मामी चक्कर येऊन पडला का आता. बहीण मामी कसं सांगावं आता बुडीले. आता काय म्हणत होता कध्या, भेटले नाही का गाठोडे वावरामध्ये. वावर सोडून जाणार आहे का गाठोडे म्हणलं मी. अहो तसं नाही बुडे, ते गाठोडे का नाही चोरीला गेले. हा म्हणते रे बॅड आहे का गाठोडे. कसं चोरी जाणार आहे वावरातच असं. बुडे ते पूर्ण वावर पूर्ण छानून टाकलो. बुडा बी छानला पूर्ण वावर. एकूण एक धुरे धारे नाले नुले सब पाहून आलो. पण ते गाठोड्याचं काही आता नाही पता नाही. ते फक्त एकच गाठोडं आहे हे वालं. ते वालं हो का, लीलाचं हो का, यमुनाबाईचं हो का, शांतीचं हो का. हे तर माझं गाठोडं हो. तर मग ते हे एकच गाठोडं आहे ते वालं. बाकीचे 3 गाठोडे गायबच आहे.
आता का बया आता बुडा कुठे आहे बुडा? बुड्याला चक्कर येत आहे म्हणे, गाठोडे चोरीला गेले का काका म्हणे, बुडा म्हणे येतो म्हणे रस्त्यानं, पाय रस्त्याने येऊन राहिलं तो आता. त्या बरोबर पाहिले ना वावरात असं रे, कोण चोरून येणार आहे रे? एवढ्या थंडी बिंडीचं कोण जाणार आहे वावरामध्ये रातच्या ना? बुडी तुला असं कसं समजत नाही व पूर्ण वावर धुरे धारे पूर्ण पाहून घेतलो नाही वावरामध्ये, आणि त्या जागेवर ठेवलं ना ते गाठोडे ह्या जागेवर नव्हतं, दुसऱ्याच जागेवर सापडलं मला ठेवायला गाठोडं तेवाला. म्हणून म्हणतो या बुड्याले बहीण मामी अशी तशी कर, लोक सुद्धा नाही गावातले चोरांडे चारांडे बहीण मायाचं कसं पता लागला का चोरांडे गाठोडे नेले का रे बाप्पा, मराचीच पाडी आहे आता. हे बुडं बुडं कुठं खापला का जाऊन? मी हे रुक्मे काही खरं नाहीये. पाणी पाजे रुक्मे पाणी पाज, आपलं काही खरं नाही. आपलं गाठोडे गेले चोरीले, पूर्ण गाठोडेच गेले चोरीले. जेवढा येतला नसला कापूस नेले, कोणता चोरांडे नेला का तर नेला उचलून वावरातून रात्र भरातच गायब करून टाकला. ते पाहिले का तुम्ही? चांगले पाहिले का? गाठोडे असं वावरातच नाही तर बहीण मामी कोण घेणार आहे एवढ्या थंडी बिंडीचं रातच्या ना? हे रुक्मे पूर्ण पाहिले, पूर्ण वावर छाडून टाकले आम्ही दोघं. खाल्याला विचार लागला, खाल्या 2 वेळा पाहिला मी, आणखी डबल जाऊन पाहिलो, पण गाठोड्याचा आता नाही पता नाही कोण नेले का चोरून. एवढं सांग, तू कोणाला सांगली होती का गाठोडे वावरातच ठेवलं बा म्हणून? मी काय मरायला सांगायला जाऊ? फक्त ते शांतीले लिहिलाले ना, ती यमुनीलाच माहिती होतं वावरामध्ये गाठोडे आहे म्हणून. त्याने सांगले का काका तर जाऊन या लागेल तिच्या घराकडे, तू जाऊन ये नाही तर मी जाऊन येतो. त्याला जाता मी जाऊन येतो. आता खऱ्या ना मी चालू पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्याले. बहीण मायाचा तर कोणता चोर होता तर गावामध्ये पुन्हा भूमाभूम करून टाकली असेल बहीण मामी रुक्मी, तू असन नाही तरी शांती असन. बहीण मामी तुम्ही दोघीच भाई पटरे आहे. मला काय म्हणताय बाप्पा, मी कोणाला गेलो सांगाले? बहीण मामी कापूस येऊन आलो तर घरी जाऊ मी, अजून त्या लिलाच्या घरी जातो म्हणलं तर तिच्या घरी जाणं नाही झालं. कोण येणार आहे? कसं लागलं पता चोरांले? हा मला तर बाबा काहीच खरं नाही वाटत आहे बहीण मायाचं. एवढं मेहनत करा, हे करा, बाया लावा, बहीण कापूस येऊन घ्या नाही चोरांले असं गाठोडे उचलून नेते बाप्पा. का म्हणा हे खाल्या चाल जाऊ दे, मी जाऊन येतो तिकडे. तू जाते का मी जाऊ शांतीच्या घराकडे? तुम्ही आराम करा उगाच बहीण मामी, तुमचं हालत काही चांगलं नाही दिसतं. चक्कर बिकर येऊन पडसन इथं गाठोड्याला टेका देऊन बसून राहा. मी जाऊन येतो, कोणाला सांगली बिंगली का म्हणून शांती बिंतीला विचारून येतो. बाबाजी मी बी थोडंसं विचारपूस करतो गावामध्ये, बहीण मायाचा तर कोणता चोर होता. जर भेटला ना माझ्या तडक्यात मोडमाडच करून टाकतो मी, जमतच नाही माझ्यासमोर. मोडमाड करायचं नाही बे, पकडायचं मेन पकडणं माझं जरुरी आहे. आपल्या तडक्यात पकडणं नाही, बस माझ्या तडक्यात सापडलं बिपडलं पण हात मोडूनच ठेवून देतो. डबल तो चोरी करायला जातच नाही गाठोडे. खाल्या तू बिन बरोबर आहे, पण काका तिला काय पोलीस स्टेशनला जास्त लागते आपल्याला. रिपोर्ट दिल्याशिवाय काहीच खरं नाही. कोणताही चोर बी सापडला असेल ना तिला आपण मारू नाही शकत. आपल्याला पोलीस स्टेशनला जाणं जरुरी आहे. पहिलं का नाही विचारपूस करणं जरुरी आहे. शांतीले यमुनीले तुम्ही कोणाला सांगले होते का? आता ते त्याच्याच बरोबर लाईन दोरीनं झाला ते चोराला पकडायला आपल्याला. जाऊन येऊ का म्हणलं वावरामध्ये थोडंसं मी पाहून येतो. भेटले तर भेटले म्हणजे आम्ही गदे आहो, म्हणजे आम्हाला डोळे नाही. एक सोडून 4 डोळ्यानं पाहिले आम्ही, तुला आम्हाला नाही भेटलं. आणि तुला खरंच बुडे ते चष्म्याच्या आतून दिसणार आहे का तुले? बुडा तर बुडा कोणाच्या बापाचं ऐकत नाही बहीण मामी. मी म्हणलं फक्त एक चक्कर मारून येतो, भेटले तर भेटले, दिसो का नाही दिसो, काही तर भेटन मला वावरामध्ये. पाऊंड बिऊंड काही गाडी घोडीचे निशाण काय नेलं का खाद्यावर 3 गाठोडे कसं का देणार आहे? उभे खाली आपल्याला तर लक्षातच नाही आले. ते पाऊंड बिंड आपण नाहीच पाहिले का, नुसतं गाठोडे दांडत राहिले. बुडीला पाठवू का वावरात? पाठवून दे, काही सापडलं तर सापडलं बहीण मामी चोराचं काही. बुडे जा तुझा. ठीक आहे मग मी जातो वावरामध्ये पाहून येतो. ठीक आहे म्हणतो तुकाराम बाबाजी, मी बी जाऊन येतो गावामध्ये, थोडंसं विचारपूस करतो. झाले का जा बहीण मामी, मी त्या शांतीच्या घराकडे जाऊन येतो. गाठोडा अंदर ठेवून देऊ का घरात, राहू देतो बाहेरच? जा तुझा, मी ठेवतो. जा तुझा बिन वावरात जाऊन येतो. बरं जा बुडे जा, जाऊन येतो बिन जाऊन ये. कोणाला एवढं अंगून आहे? कोणत्या चोराला एवढी अंगून आहे? रात्याने एवढ्या थंडीमध्ये जाऊन गाठोडे चोरून आणायचे बाप्पा. गेला तर नेला गरीबाचेच नाही ते बहीण मायाचा. सापडला बिपडला ना थोपकाळच फोडून टाकते का आता.